मानवी विकासची बस आजही जात नाही. एकीकडे सरकार वाटेल ते खर्च करते, मात्र शिक्षणावर कुठेतरी खर्च कमी पडतोय असं तुमचं म्हणणं आहे का? नाही, साहजिकच आहे, शिक्षणावर खर्च कमीच आहे ना. खर्च आपला कुठे जास्त होतो? खर्च आपला जास्त होतो इलेक्शनवर. इलेक्शनच्या जेव्हा रॅली असतात तेव्हा बसांमध्ये भरून भरून लोक तुम्हाला नेता येतात. इलेक्शनच्या रॅली असतात तेव्हा तुम्हाला स्पेशल ट्रेन सोडता येतात इलेक्शनच्या दिवशी, वोटिंगच्या दिवशी. पण जिथं गरिबांच्या मुलांना शाळेत जावं लागतं तुम्हाला एक बस सोडता येत नाही. आजही ग्रामीण भागातील मुली पायी पायी येतात कुठेतरी. हो, माझ्या बहिणी स्वतः पायी पायी जायच्या. माझे जे भाऊ आहे पिंपरीत वाढलेले ते स्वतः शाळेत पायी पायी जायचे. मी ते स्वतः पाहिलेले, त्यामुळे मी हिंगोलीत बसलेले. त्यामुळे मी मोठ्या शहरात नाही बसलो आज आंदोलनाला. त्यामुळे मी हिंगोलीत बसले, कारण की माझे स्वतःचे भाऊ बहीण मी लहानपणी पाहिलेले कसे शाळेला जायचे. आणि आजही ती स्थिती आहे. 15 वर्षानंतरही ती स्थिती बदललेली नाही आहे. लाज याची वाटते. भाऊ, शिक्षणाचा प्रश्न तुमच्या गावामध्ये तुम्ही भेट दिली, सरपंचांना बोलले आणि सरपंचांनी देखील अत्यंत हिरिरीनं काम सुरू केलं. तिथं CCTV बसवलेत, खिडक्या देखील बसवल्या आहेत, स्वच्छतेचं काम देखील झालं आहे. तुमच्या गावातून ही पहिली सुरुवात झाली, कसं बघतात? चांगली सुरुवात झाली. नाही, मी आधीच म्हणलेलं आहे, आमचा जो लढा आहे तो सरपंचांशी किंवा गावकऱ्यांशी नाही, यांना सोबत घेऊनच आम्हाला काम करायचं आहे. कारण की सरपंचाची मुलं कुठं जातात शिकायला? त्या शाळेत जातात. सरपंचाची मुले मिनिस्टरच्या मुलांसारखी, आमदारांच्या मुलांसारखे मोठ्या मोठ्या शाळेत जात नाही. तर सरपंचांच्या सहभागाने, गावकऱ्यांच्या सहभागाने आम्ही शाळा नीट करू. जर सरकारला नसेल जमेल तर आम्ही गावकऱ्यांच्या मदतीने करू. ती अब्दुल करतोय, अब्दुलचे वडील करतायत, तुम्ही देखील करताय. मग हे कायद्याचं राज्य करतात, त्याची हत्या होतीये चांगल्या कामासाठी. तुमचा त्रास मी सहन करायला. कसं बघताय? कुठं चाललोय आपण? मी आपला देश तर मी जसं आधीपासून म्हणतोय, मागच्या 10 वर्षात जे देशात राजकारण झालेले, जे देशाचं राजकारण बदलले, त्याच्यात कुठं ना कुठं आपल्याला जाती धर्मात वाटून देण्यात आलेले, आपापसात भांडणं लावण्यात आलेले, आणि हे लोक त्याच्यावर आपली पोळी भाजून घेत आहेत. नुकसान कोणाचं होतं आहे? नुकसान आपलं होतं आहे. शिक्षण कोणाला नाही भेटत आहे? आपल्या घरच्या मुलांना नाही भेटत आहे. रोजगार कोणाला नाही भेटत आहे? आपल्या घरच्या मुला-मुलींना रोजगार भेटत नाही आहे. यांचं तर सगळं चांगलं चालू आहे, यांची सत्ता चांगली चालू आहे. यांची मुलं अमेरिकेला शिकायला जातात. मी जिथं शिकायला होतो यांची मुलं तिथं शिकायला होती, मला माहिती आहे ना. पण नुकसान कोणाचं होतं? नुकसान आपलं होतंय. हे आपल्याला जाती धर्मात वाटून स्वतःचा फायदा करून घेत आहे, नुकसान आपलं करताय. जनताला हे कुठं ना कुठं समजायला पाहिजे, आणि मला वाटतं आता जनतेला समजलेलं आहे. त्यामुळं आज पूर्ण देश अब्दुलच्या मागं उभा आहे. ते मूळ गाव कडोळी आहे, त्या गावात शाळेची अत्यंत दुरवस्था झाली. त्या शाळेत आपण भेट देणार आहात का? पाणी वगैरे करणार आहात? नक्की जाईल. भाऊ, आदिवासी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे मृत्यू होत आहेत. काल देखील अमरावतीच्या मेळघाटामध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला आहे. काही दिवसांपूर्वी गडचिरोलीमध्ये देखील विद्यार्थ्यांचे मृत्यू झालेत. सरप्रदर्शनामध्ये नित्य जे पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर जर तुम्ही चांगलं नाही केलं, जर मुलांना 7-7, 10-10 किलोमीटर पायी जावं लागेल, जर जवळ शाळा नसतील, पावसाच्या वातावरणात चिखल असतो, गवत असतं, तुम्ही स्वतःच्या हे जे मिनिस्टर आहेत हे स्वतःच्या मुलांना पायी पाठवतील का शाळेत? यांच्या मुलांना तर जात असेल हे सिक्युरिटीमध्ये 3-4 गाड्याचा कॉन्वॉय घेऊन शाळेत, त्याच्या मागं आजूबाजूला 10 बॉडीगार्ड असतील. आणि इथं जे आदिवासींची मुलं असू द्या, गरिबांची मुलं असू द्या, कामगारांची मुलं असू द्या, त्यांच्या मुलांना पायी जावं लागतं. भर पावसात चिखलातून जावं लागतं, पाण्यातून जावं लागतं. यांनी स्वतःच्या मुलांना एक दिवस पाठवा. हे जेवढे मिनिस्टर आहे, आमदार आहे, खासदार आहे ना, एक दिवस यांनी यांच्या मुलांना गावाच्या शाळेत पाठवलं पाहिजे, आणि तसंच पायी पाठवलं पाहिजे जसे गावकऱ्यांची मुलं पायी जातात. नाही, पण हे तेव्हा यांना कळेल की ह्या मुलांना काय झेलावं लागतं इथे. नाही, पण भाऊ, हे धक्कादायक आहे. आदिवासी आश्रमशाळेत 2दा अशा घटना घडल्यात महाराष्ट्रामध्ये. काय तुम्ही पाऊल उचलणार आहात? सरकार जिम्मेदार आहे, आणि आम्ही त्या मुलांसाठी लढू, आणि असं पुन्हा नाही झालं पाहिजे त्यासाठी आम्ही लढू. कारण की जेवढ्या मिनिस्टरच्या मुलाची आयुष्याची किंमत असली पाहिजे, तेवढीच आदिवासीच्या मुलाची आयुष्याची किंमत असली पाहिजे. त्याचं आयुष्य आणि त्याचा जीव काय त्याच्यापेक्षा कमी नाही. मी अब्दुलला जेव्हा मी फोन केला, मला असं होतं की मला त्याला सांत्वना द्यावं लागलं. माझ्याकडे काही शब्द नव्हते त्याच्याकडे. तर त्याच्यासोबत मी फोनवर माझ्या डोळ्यातून पाणी आलं. तर तो मला बोलला, दादा रडू नको, तू रडू नको, मला शाळा नीट करायच्या आहे, वडिलांनाही शाळा नीट करायच्या होत्या. तर जिथं मी हिंमत हारलो तिथं तो अब्दुल त्याचे वडील जाऊनही मला हिंमत देतो.